नमस्कार मंडळी, फूडी संगीता या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पारंपरिक पद्धतीने उकडीचे असे मऊसूत मोदक बनवणार आहोत। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात। इथे सगळ्यात अगोदर मी नारळ जो आहे तो खिसून घेते, त्यानंतर गूळ चिरून घेतलेला आहे। इथे ड्रायफ्रूट सुद्धा मी चिरून घेतलेले आहेत। सगळ्यात अगोदर आपल्याला पॅन छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये खिसलेला जो नारळ आहे तो, त्यानंतर चिरलेला गूळ टाकून आपल्याला छान गूळ विरघळेपर्यंत मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये मी काही हे जे ड्रायफ्रूट्स आहेत चिरलेले ते मी ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि आपल्याला अशा पद्धतीने पूर्ण गूळ विरघळेपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर एकीकडे आपल्याला इथे 1 वाटी साधारण पाण्यासाठी आपल्याला 1 वाटीच पीठ घ्यायचं आहे। मी साधारण थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। त्यानंतर पाण्याला छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला जेवढं पाणी तेवढंच आपल्या तांदळाचं पीठ वापरायचं आहे। आता इथे मी 1 वाटी पाण्याला 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, छान एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला हे पीठ। त्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचं आहे। गॅस बंद झाल्यावर सुद्धा लगेचच आपल्याला पीठ घ्यायचं नाही आहे, 2-3 मिनिटं पुन्हा वाफेवर ठेवायचं आहे। त्यानंतर पीठ गरमच आपल्याला मळायचं आहे। आता पीठ गरम असल्यामुळे मी इथे अशा पद्धतीने हे पीठ मळून घेते, त्याच्यावर थोडासा पाण्याचा शिंतोडा मारून आणि थोडंसं तेल टाकून आपल्याला छान अशा पद्धतीने पीठ छान मळून घ्यायचं आहे। आता आपल्याला छान असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि त्याला मोदकाचा आपल्याला आकार द्यायचा आहे। त्याच्यामध्ये आपल्याला मिश्रण भरून त्याला छान अशा पाकळ्या करून घ्यायच्या आहेत। जेवढ्या तुम्ही पाकळ्या जास्त कराल तेवढा मोदकाचा आकार दिसायला खूप सुंदर दिसतो। अशा पद्धतीने साधारण पुरीसारखं आपल्याला ते करून घ्यायचं आहे। इथे मी हाताचाच वापर केलेला आहे, कोणत्याही मोल्डचा किंवा साच्याचा वापर न करता हे मी मोदक बनवलेले आहेत। तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने मोदक नक्की बनवा। ह्याच्यामध्ये सारण भरून त्याला मोदकाचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हळूहळू आपल्याला हात फिरवून आपल्याला त्याला मोदकाचा आकार करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता किती छान असा मोदकाला आकार आलेला आहे। त्यानंतर अशा पद्धतीने मी सगळे मोदक करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। त्यानंतर एकीकडे आपल्याला हे सगळे मोदक आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत। तिथे मी इडली पात्राचा वापर केलेला आहे, त्याला छान तेल लावून आपल्याला घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला हे साधारण 10 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे, कारण आपण ऑलरेडी जे पीठ आहे ते शिजवलेलं आहे, त्यामुळे 10 मिनिटातच हे मोदक बनून तयार होतात। अशा पद्धतीने 10 मिनिटं आपल्याला हे मोदक सगळे वाफवून घ्यायचे आहेत। आपण खालच्या ज्या चाळणीला आपण तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून मोदक ज्यावेळेला आपण काढू त्यावेळेला ते लगेच निघतील। आणि 10 मिनिटांनंतर आपल्याला साधारण गरम असतानाच हे मोदक काढून घ्यायचे आहेत, कारण थंड झाल्यानंतर ते एकमेकांना चिटकतात, त्यामुळे मग ते काढता येत नाहीत। तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपले सगळे उकडीचे मोदक तयार आहेत। अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा हे पारंपरिक असे उकडीचे मोदक नक्की बनवा। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। आणि हो, जाता जाता फूडी संगीता या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।